नमस्कार. एखादं काम जे खूपच कंटाळवाणं आहे, तासनतास चालणार आहे, तेच काम जर एका क्लिकवर झालं तर भारी वाटेल ना? आज आपण बरोबर हेच बघणार आहोत की एका किचकट कामाला एकदम सोपं कसं बनवायचं. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, शाळेसाठी, कॉलेजसाठी किंवा ऑफिसच्या मोठ्या इव्हेंटसाठी अचानक 100-200 आयडी कार्ड्स बनवायची वेळ येते. आणि मग काय, प्रत्येक कार्डवर तीच माहिती परत परत टाईप करत बसा. किती त्रासदायक काम आहे हे, नाही का? आता हे काम करायचे ना 2 मार्ग आहेत. एक, तो आपला नेहमीचा जुना मार्ग, एकामागोमाग एक कॉपी पेस्ट करत बसा, तासनतास वाया घालवा. आणि दुसरा आहे एक स्मार्ट मार्ग, जिथे डिझाईन फक्त एकदाच करायचं आणि बाकीचं सगळं काम आपोआप होतं. आज आपण तोच स्मार्ट मार्ग शिकणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने. आणि या स्मार्ट मार्गामागची जी जादू आहे ना, त्याचं नाव आहे मेल मर्ज. हे काय आहे? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमधलंच एक जबरदस्त फीचर आहे. तुम्ही याला एक डिजिटल फॅक्टरी समजू शकता. एका बाजूने कच्चा माल म्हणजे डेटा टाकायचा आणि दुसऱ्या बाजूने तयार चकचकीत आयडी कार्ड्स बाहेर. बरं, मग ही फॅक्टरी सुरू करायला आपल्याला काय काय लागतं? जास्त काही नाही, फक्त 2 मुख्य गोष्टी. पहिली म्हणजे पार्ट्सची लिस्ट. म्हणजे काय, तर एक्सेलमध्ये तयार केलेली आपली सगळी माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लूप्रिंट, म्हणजेच वर्डमध्ये आपण बनवणार असलेलं आयडी कार्डचं एक मास्टर डिझाईन. चला तर मग कामाला लागूया. पहिली पायरी आहे डेटा तयार करणे. म्हणतात ना, कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात चांगल्या तयारीने होते. आणि इथे आपली तयारी म्हणजे एक्सेलमधला डेटा अगदी व्यवस्थित नीटनेटका मांडणे. तर काय करायचं? एक एक्सेल शीट उघडायची आणि आपल्याला आयडी कार्डवर जी जी माहिती हवी आहे त्यासाठी एक एक कॉलम बनवायचा. जसं की नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, कोर्स, मोबाईल नंबर, पत्ता, सगळं काही. आणि हो, ही फाईल अशा ठिकाणी सेव्ह करून ठेवा जी पटकन सापडेल, कारण हीच आपल्या फॅक्टरीचा कच्चा माल आहे. आता येतो या सगळ्या प्रोसेसमधला सगळ्यात इंटरेस्टिंग, सगळ्यात क्रिएटिव्ह भाग, तो म्हणजे डिझायनिंग. आणि यातली खरी गंमत माहितीये काय? आपल्याला 100 कार्ड्स बनवायची असली तरी डिझाईन फक्त एकाच कार्डचं करायचंय. फक्त एक परफेक्ट आयडी कार्ड, बाकीचं सगळं मॅजिक आहे. ठीक आहे, तर MS वर्ड उघडा. सर्वात आधी आपल्याला एक टेबल टाकायचा आहे, 2 कॉलम आणि 5 रो असलेला. असं केल्याने एका पानावर बरोबर 10 कार्ड्स बसतील. मग लेआउट टॅबमध्ये जायचं आणि प्रत्येक सेलची साईज सेट करायची. उंची ठेवा 2 इंच आणि रुंदी ठेवा 3.7 इंच. ही आयडी कार्डसाठी अगदी स्टँडर्ड साईज आहे. आता आपण त्या पहिल्या सेलमध्ये डिझाईन करायला सुरुवात करूया. आधी आपण त्या गोष्टी टाकूया ज्या सगळ्या कार्ड्सवर सारख्याच असणार आहेत. म्हणजे संस्थेचं नाव, लोगो, पत्ता. यासाठी शेप्स आणि टेक्स्ट बॉक्स वापरले तर डिझाईन खूपच छान दिसतं. आणि वरती मोठ्या अक्षरात आयडेंटिटी कार्ड असं शीर्षक टाकायचं. बरं, आता त्या जागा बनवूया जिथे प्रत्येक कार्डवर माहिती बदलणार आहे. म्हणजे नाव, कोर्स, पत्ता यांच्यासाठी फक्त लेबल्स लिहून ठेवायचे आणि फोटोसाठी एक मस्त जागा सोडून द्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे एक डिझाईन आपण बनवतोय ना, तेच सगळ्या कार्डचा पाया आहे. त्यामुळे ते अगदी नीट, व्यवस्थित, अलाइनमेंट वगैरे बघून परफेक्ट बनवा. चला तर मग, तयारी झालीये. आता आपण त्या जादूच्या क्षणाकडे जातोय, जिथे आपलं डिझाईन आणि डेटा एकत्र येणार आहेत. आपली 1 क्लिक फॅक्टरी सुरू करायची वेळ आलीये. आता ही स्टेप जरा विचित्र वाटू शकते, पण खूप महत्वाची आहे, त्यामुळे लक्ष द्या. मेलिंग टॅबमध्ये जायचं, स्टार्ट मेल मर्ज वर क्लिक करून लेबल्स निवडायचं. ओके दाबताच काय होईल? सगळं पेज निकामं होईल. पण अजिबात घाबरायचं नाही. फक्त कीबोर्डवर कंट्रोल आणि Z दाबा, तुमचं डिझाईन परत येईल. आणि मग अपडेट लेबल्स नावाच्या बटनावर क्लिक करा. बघा जादू, तुमचं एक डिझाईन सगळ्या 10 सेल्समध्ये कॉपी झालं. आता वेळ आलीये आपल्या डिझाईनला, आपल्या ब्लूप्रिंटला डेटासोबत जोडायची. त्यासाठी सिलेक्ट रेसिपियंट्सवर क्लिक करायचं आणि आपण आधी बनवलेली ती एक्सेल फाईल निवडून घ्यायची. झालं. या एका क्लिकने आपलं वर्ड डॉक्युमेंट आणि एक्सेल शीट एकमेकांशी कनेक्ट झाले. आता पुढचं काम काय आहे? तर जिथे आपण नावाची, कोर्सची जागा सोडली होती, तिथे आता आपण एक्सेल शीटमधले कॉलम जोडणार आहोत. इन्सर्ट मर्ज फील्ड वापरून हे करता येतं. हे जोडल्यावर तिथे असं काहीतरी दिसेल, नेम किंवा कोर्स. हे म्हणजे काय, तर एक्सेलच्या कॉलमसाठीची एक जागा आहे. आणि हो, हे विसरू नका, पहिल्या कार्डमध्ये हे सगळे फील्ड्स टाकून झाले की परत एकदा अपडेट लेबल्सवर क्लिक करायचं. असं केल्याने तेच फील्ड्स बाकीच्या सगळ्या कार्ड्समध्ये आपोआप कॉपी होतील. सोपं आहे ना? आता बघा, सगळी तयारी झाली आहे. डिझाईन रेडी आहे, डेटा कनेक्ट झाला आहे, सगळे टेम्पलेट्स तयार आहेत. आता फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहोत आपण, जिथे शेकडो आयडी कार्ड्स तयार होणार आहेत. आणि हा आहे तो अंतिम क्षण. फिनिश अँड मर्ज या बटनावर क्लिक करा
आणि त्यातला एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स हा ऑप्शन निवडा. आणि बूम! झालं. तुमच्या डोळ्या देखत एक नवीन वर्ड फाईल तयार होईल, ज्यात तुमच्या एक्सेल शीटमधल्या प्रत्येक माणसासाठी एक स्वतंत्र, पूर्ण भरलेला आयडी कार्ड असेल. बघितलत? एका मास्टर डिझाईनपासून सुरुवात केली आणि आता आपल्याकडे प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि अचूक माहिती असलेली शेकडो आयडी कार्ड्स तयार आहेत. तेही फक्त काही मिनिटात. आणि यातून काय साधलं तर वेळेची प्रचंड बचत. जे काम करायला आधी तासेतास लागायचे, कदाचित पूर्ण दिवस जायचा, तेच काम आता फक्त काही मिनिटांत होतं. हीच तर आहे ऑटोमेशनची खरी ताकद, नाही का? पण थांबा, ही गोष्ट फक्त आयडी कार्ड्सपुरतीच नाहीये. एकदा का हे मेल मर्जचं तंत्र समजलं की मग बघा कितीतरी प्रकारची कामं चुटकीसरशी ऑटोमेट करू शकता. ही तुमची नवीन ऑटोमेशन सुपर पॉवर आहे. याचा वापर करून तुम्ही शेकडो लोकांना पर्सनलाइज पत्र पाठवू शकता, कोणत्याही कार्यक्रमासाठी नेम टॅग्स किंवा बॅजेस बनवू शकता, हजारो सर्टिफिकेट्स एका क्लिकवर काढू शकता किंवा प्रत्येकासाठी वेगवेगळे इन्व्हॉइसेससुद्धा क्षणात तयार करू शकता. तर मग आता प्रश्न हा आहे की ही जी नवीन सुपर पॉवर मिळाली आहे ती वापरून आपलं कोणतं काम सर्वात आधी सोपं आणि वेगवान बनवणार आहात? जरा विचार करा. याच्या शक्यता खरंच अमर्याद आहेत.